सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. जेव्हा अधिक महिना येतो तेव्हा प्रत्येक स्त्री भक्तिभावाने 33 वाण देते. पण या परंपरेमागचं दिव्य कारण ऐकलं तुम्ही चकित व्हाल. 33 वाण म्हणजे काय? 33 वस्तू, 33 कोटी देवताचा आशीर्वाद आणि अधिक महिन्याचे रहस्य आज आपण जाणून घ्यावं. अधिक महिन्यात दिलं जाणारं 33 वाण फक्त परंपरा नाही, ते आहे आयुष्य भाग्य बदलणारं शक्तिशाली दान. अधिक महिन्यात 33 वाण देण्याची परंपरा थेट एका विशिष्ट अशा पुराणात स्पष्ट सांगितलेली नाही की 33 वस्तूची लिस्ट म्हणून दिलेली नाही. ती ही गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे की मग याचा उल्लेख कुठे आहे. अधिक महिन्याचं महत्त्व, दान, व्रत, पूजन या सविस्तर वर्णन स्कंद पुराणामध्येच आढळतं. विशेषतः पुरुषोत्तम महात्मा, अधिक महात्मा यात विष्णू या महिन्याचं, भगवान विष्णूच्या महिन्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. 33 वाण कसं आलं? आपल्या शास्त्रामध्ये 33 कोटी देवतांचा उल्लेख आहे. त्यामुळे लोक परंपरेतून 33 वस्तू दान देण्याची प्रथा झाली. म्हणजेच हे शास्त्र आणि लोक परंपरा याचा संगम आहे. स्कंद पुराणामध्ये अधिक महिन्याचं महत्त्व सांगितलेलं आहे, पण 33 वाण देण्याची सुंदर परंपरा आपल्या संस्कृतीने स्वतः घडवलेली आहे. अधिक मास हा खूप पवित्र महिना मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम महिना असं म्हटलं जातं, कारण हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या काळामध्ये जप, दान, व्रत आणि पूजन अर्चन केल्याने अनेक पटीने पुण्य मिळतं असं मानलं जातं. आपल्या धर्मामध्ये 33 कोटी देवतांचा उल्लेख आहे. 33 वस्तू देऊन त्या सर्व देवतांना प्रतिकात्मक अर्पण केलं जातं. हे वाण देताना एक भावना असते, माझ्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी कायम राहो. आता हे 33 वस्तू कोणत्या कोणत्या आहेत? 33 प्रकारच्या वस्तू पण कोणी कोणी देतात. 33 म्हणजे काय? त्याच्यामध्ये कोणते धान्य सुद्धा येतं. तांदूळ, गहू, मूग, तूर डाळ, चणा डाळ, उडीद, साखर, गूळ, मीठ, तूप, हळद, कुंकू, कापूर, अगरबत्ती, फळे, फुले, नारळ, सुपारी, पान, बांगड्या, आरसा, कंगवा, ओढणी, दिवा, कापूस, दूध, दही, मध, शेवटी आणि काही दक्षिणा पण ठेवतात. या सर्व 33 वस्तू असू शकतात. कोणी कोणी मीठ देत नाही, पण काही काही ठिकाणी मीठ दिलं जातं. ते आपल्या परंपरेनुसार करावं, पण काही काही कोणी कोणी मीठ देत नाही. तर अशा वस्तू असतात. 33 वस्तू द्यायच्या असतात. आणि हे वाण कोणाला द्यावं? तर हे वाण सहसा सुवासिनी स्त्रियांना दिलं जातं. त्यांना ओवाळून नमस्कार करून आदराने वाण दिलं जातं. काही ठिकाणी आई किंवा नातेवाईक महिलांनाही वाण दिलं जातं. असं मानलं जाते की वाणामुळे घरात लक्ष्मीचा वास होतो, अडचणी दूर होतात आणि कुटुंबात आनंद टिकून राहतो. सगळ्यात महत्त्वाचं मला सांगावं असं वाटतं की गरजू जी महिला आहे, स्त्री, सुवासिनी स्त्री, तिला हे वाण देणं अतिउत्तम असतं. अधिक महिन्यामध्ये 33 वाण देताना काही अजून एक हे आहे, वस्तू आहेत त्या पण देतात. म्हणजे खिसमिस, 33 किसमिस, कापूर, लवंग, वेलची, ह्या सुद्धा वस्तू कशा छोट्या छोट्या असतात त्या 33, बत्ताशे, असे अजून बरेचसे छोटे आहेत. ते 33 वस्तू मोजायच्या आणि एका डिशमध्ये द्यायच्या. पितळेची किंवा तांब्याची डिश ते त्याच्यामध्ये हे ठेवून, दक्षिणा ठेवून हे वाण देतात. आता आपल्याला प्रश्न पडतो, हे का देतात 33 वस्तू? तर 33 वस्तू काय असते? 33 देवतांचा प्रतिकात्मक सन्मान असतो. प्रत्येक वस्तू 33 अधिक पुण्य आणि समर्पणाचा भाव ही लोक परंपरा आहे. 33 खिसमिस, 33 लवंगा, 33 वेलची, 33 बत्ताशे, असे बरेचसे आयटम आहेत. ते आपण 33 देऊ शकतो. सुपारी आहे त्याच्यामध्ये. हे काय भक्ती आणि समर्पण व्यक्त होते ह्या वाणामुळं. परंपरेनुसार अधिक महिन्यामध्ये अनारसे देणे शुभ मानले, पण जर काही कारणाने अनारसे देणे शक्य नसेल त्यावेळेस काय करायचं? खिसमिस, लवंग, विलायची, कापूर, सुपारी अशा वस्तू सुद्धा दिल्या जातात. अनारसे देणं शक्य नसेल तर काळजी करायचं नाही की खिसमिस, लवंग, वेलची, कापूर देऊ नये. तितकंच पुण्य आपण मिळवू शकतो. देवाला वस्तू नाही, भावना प्रिय असते. बत्ताशे, सुपारी हे काय? गोडवा, आनंद, शुभता दर्शवतात. सुपारी काय? स्थैर्य, मंगल कार्य आणि पूजा अर्चनेचं पूर्णत्व दर्शवते. बत्ताशे किंवा सुपारीसारख्या साध्या वस्तूमध्ये सुद्धा दडलेलं असतं शुभतेचं आणि मंगलतेचं प्रतीक. म्हणूनच अधिक महिन्यात या वस्तू वाणात आवर्जून दिल्या जातात. अधिक महिन्यात दिलं जाणारं वाण, मग ते अनारसे असो, बत्ताशे असो, सुपारी असो किंवा खिसमिस, लवंग, वेलची, या प्रत्येक वस्तूमागे दडले एकच भाव, भक्तीचा आणि समर्पणाचा. या पवित्र अधिक मासामध्ये आपण जे काही देतो
ते फक्त वस्तू नसतात, ती असते आपल्या मनातील विश्वास, भक्ती, आपल्या संस्कृतीवरचा विश्वास. लक्षात ठेवा, दान मोठं असणं महत्त्वाचं नसतं, ते मनापासून निस्वार्थ भावनेने केलेलं असणं महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण हे प्रेमाने भक्तीने वाण देतो, तेव्हा त्या प्रत्येक वस्तूमधून भगवान विष्णू यांची कृपा आपल्यावर बरसत राहते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी कायम राहते. म्हणून या अधिक महिन्यात आपली परंपरा जपावी आणि विश्वास ठेवावा आणि मनापासून दान करावं. कारण देवाला वस्तू नाही, आपल्या मनातील भावना प्रिय असते. जय पुरुषोत्तम, जय सनातन परंपरा.